हदगा, भोंडला नावं वेगवेगळी, पण बऱ्याच जणींच्या लहानपणाची गोड अशी एक आठवण. वयाच्या 25व्या वर्षापर्यंत मला तर नवरात्र म्हणजे फक्त घटस्थापना, हदगा, खिरापत एवढंच माहित होतं. नंतर नंतर नवरात्र म्हणजे फक्त गरबा, दांडिया हेच दिसायला लागलं आणि हळूहळू हदगा काय असतं, कधी करतात हेच विसरून गेले. काल अचानक सोसायटीमध्ये हदग्याचा कार्यक्रम करायचं ठरलं. मग सुरुवात झाली ती हदग्याची गाणी आठवण्यापासून. लहानपणी 20-20 गाणी तोंड पाठ असायची. आईने शिकवलेली, आईने खेळलेली. पण आज एकही गाणं आठवत नव्हतं. काहींच्या पहिल्या ओळी, काहींच्या शेवटच्या ओळी आठवत होत्या. दीदीच्या मदतीनं काही गाणी आठवली. आता सगळ्यात मेन होतं हत्ती ड्रॉ करायचा. लहानपणी आपण पाठीवर काढायचो. तेव्हा कुणाचीच ड्रॉइंग इतकी चांगली नसायची. 10 दिवस रोज एकीच्या घरी आपण हदग्याचा कार्यक्रम करायचो. हातात हात घालून फेर धरायचा, गाणी म्हणायची आणि शेवट आड बाई अडवणी, आडात पाणी कडवणी, आडात पडला शिंपला, आमचा हदगा संपला. असा हा हदग्याचा शेवट व्हायचा आणि मग सुरुवात व्हायची खिरापतीची. कुणी काय आणलं तर डबा वाजवून किंवा वास घेऊन ओळखायचं. आणि शाळेत असताना बाई आणायच्या खिरापत. सगळ्यांचे डबे झाले ओळखून की सगळे डबे मिक्स करायचे आणि मग सगळ्यांना वाटायचे. ते खिरापत खात खात घरी यायचो. गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी आणि आता त्या आठवणीही पुसत जात होत्या. काल या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. काल आम्ही असंच परत एकदा आमचं बालपण जगलो. काय हरकत आहे एक दिवस लहान होऊन जगायला, मन मोकळं हसायला, जुन्या आठवणी ताज्या करायला, खेळण्यात रमायला, गप्पांच्या ओघात हरवायला, क्षणभर का होईना बालपण परत अनुभवायला.